आता पाहूयात टॉप 9 बातम्या। सुरुवातीला 9 होर्डिंग संदर्भातल्या दुर्घटना संदर्भातल्या बातम्या। मुंबईच्या घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं होर्डिंग कोसळलं। दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, जवळपास 43 जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार। सकाळपासून बचाव कार्याला सुरुवात। होर्डिंग लावणाऱ्या कंपनी विरोधात आणि भावेश भिडेसह इतरांवर गुन्हा दाखल। पंतनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। भावेश भिडेंचा ठाकरे आणि अरविंद सावंतांसोबत फोटो, भाजपकडून ट्विट। भावेश भिडे घाटकोपरमधील दुर्घटना झालेल्या होर्डिंगचे मालक, भाजप सोशल मीडिया सेलकडून फोटो ट्विट। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती। रेल्वे पोलिसांचं स्पष्टीकरण, 10 वर्ष होर्डिंग लावण्याची परवानगी देण्यात आली होती असंही म्हणणं। पालिकेनं दुर्घटनेच्या दिवशीच इगो मीडिया कंपनीला नोटीस दिली। 6 कोटी 13 लाखांचा दंड भरण्याचे पालिकेचे आदेश, तर परिसरात आणखी 7 अनधिकृत होर्डिंग असल्याचं पालिकेच्या पत्रात नमूद। घाटकोपरमधील कोसळलेलं होर्डिंग मुंबईतील सर्वात मोठं होर्डिंग। कोसळलेल्या होर्डिंगची उंची 120 बाय 120 फूट असल्याची माहिती। होर्डिंग लावणाऱ्या कंपनीकडून आकारमानाच्या नियमांचंही उल्लंघन। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग। दुर्घटनेनंतर बाजूला असलेले 3 मोठे होर्डिंग काढले जाणार, मुंबई महापालिकेकडून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश। होर्डिंगची जबाबदारी नेमकी कुणाची यावरून वाद होण्याची शक्यता। जिल्हा प्रशासनाच्या जागेवर होर्डिंग असल्याची माहिती, तर संबंधित जागा पोलीस हाऊसिंग विभागाकडून रेल्वे पोलिसांना दिल्याची शक्यता।